जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. हे बघ, एक काम कर, तू तिकीट ना मला माझ्या पर्सनल आयडी वर सुद्धा मेल करून ठेव. कसं उद्या एअरपोर्टवर नेमकं ऑफिस मेल वगैरे उघडलं नाही ना तर प्रॉब्लेम नको. हो हो, मी रात्री वेब चेक इन करेनच. या, आय डू दॅट. थँक्स, बाय. हॅलो हॅलो, कोण बोलताय? आणि मेसेज काय पाठवताय? हा, कोण बोलताय हे सांगता येत नाही. हॅलो वैदे, आई शपथ. आई शपथ काय आई शपथ? हा, कोण बोलताय? हॅलो हॅलो, कळेल का मला कोण बोलताय? हॅलो कोण आहे? हे बघ निर्मला, वैदेही मॅम चांगले आणि समजूतदार म्हणून तू वाचलीस. त्यांच्या जागी जर दुसरा कोणी बॉस असता ना तर तुझा जॉब 100% गेला असता. हो, पण या बाबतीत वैदेही अगदी रावसाहेबांवरती गेली नाही का? खरंच हो, बरोबर बोललात सर. वैदेही मॅमला पण ना रावसाहेबांसारखी माणसांची किंमत आहे. अश्विनी, मी वैदेही मॅमना जाऊन सॉरी म्हणू का? मला खूप गिल्टी फील होतंय ग. काही गरज नाहीये त्याची. पण आता याच्यातून काहीतरी शिक आणि मी सांगितल्याप्रमाणे कामावर जरा लक्ष दे. हो नक्कीच, म्हणूनच मी वैदेही मॅमचं एअर तिकीट, हॉटेल बुकिंग सगळं रेडी करून ठेवलंय. गुड, ग्रेट. याला म्हणतात चुकीतून शिकणं. रावसाहेब नेहमी म्हणायचे, अरे चुका करा पण त्या प्रत्येक वेळी नव्या करा. काय रे मानस, काय आलं? एवढा कसला विचार करतोयस? फार अडकलेला दिसतोयस त्या अनामिक फॅन मध्ये. अगं ऑब्विसली, म्हणजे कुतूहल असणारच ना. आणि बघ ना, हा बुके ज्याने कोणी किंवा जिने कोणी पाठवलाय त्याला पूर्ण नाव लिहायला काय झालं होतं? म्हणजे बघ ना, फक्त एक लेटर लिहून ठेवलंय. आता आर या लेटरवरनं अख्खं नाव ओळखायला बुके काय शब्दकोड आहे का? अरे हो, नको काळजी करूस, नको एवढा विचार करूस.